हडळ एक अतिशय भयानक प्रकार. असं म्हणतात की एखाद्या नातेसंबंधात अपयश आल्यावर किंवा इच्छा पूर्ण न झाल्यामुळे केलेल्या आत्महत्येनंतर ही योनी प्राप्त होते. यात कितपत सत्य आहे ते माहीत नाही, पण हे 2 भयान अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला विचार करायला नक्कीच भाग पाडतील की हडळ हा प्रकार खरंच असतो की नाही. पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर कल्याणी भोसले यांनी पाठवला आहे. माझे संपूर्ण बालपण गावी गेले. तो काळच वेगळा होता म्हणा. गावाकडच्या गोष्टी काही निराळ्याच असतात. आजही कधी त्या गोष्टी आठवल्या की खूप वेगळंच वाटतं. गावी काम नसल्याने माझे वडील कामासाठी फिरतीवर असायचे. कधी आजूबाजूच्या गावात तर कधी तालुक्याच्या ठिकाणी त्यांना काम मिळायचं, म्हणून भरपूर प्रवास व्हायचा. वेळही ठरलेली नसायची. कधी लवकर घरी यायचे तर कधी मध्यरात्र उलटून गेल्यावर, कारण कामाच्या ठिकाणहून उशीर झाला की गावात यायला वाहन मिळायचे नाही. असेच एकदा त्यांना बऱ्याच लांबच्या गावात काम मिळाले होते, जे काही दिवस तरी चालणार होते. रोज जाऊन येऊन काम करायचे. प्रवास साधा नसायचा. एसटी बस असली तरी ती अगदी गावात आज जायची नाही. त्यामुळे बसमधून उतरून काही अंतर चालत जावे लागायचे आणि मग रिक्षा स्टँडवर थांबायला लागायचं आणि मग रिक्षा भरेपर्यंत बसून राहायला लागायचं. एकदा त्यांना पोहोचायला रात्रीचे 12 वाजले. एसटीलाच उशीर झाला होता. बस स्टँडवरून उतरून ते काही अंतर चालत गेले आणि रिक्षाची वाट पाहू लागले. मध्यरात्र उलटून गेल्यामुळे संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेलं होतं. अगदी थंडगार वातावरण आणि स्मशान शांतता. ते तिथेच एका बाकावर बसून राहिले आणि वाट पाहू लागले. बाजूला एक मोठं झाड होतं, त्याकडेच ते पाहत होते. तितक्यात त्यांना कसलासा आवाज आला. जसं कोणीतरी रडतंय. ते आवाजाचा कानोसा घेऊ लागले आणि बाकावरून उठून दबक्या पावलांनी त्या आवाजाच्या दिशेने चालत गेले. त्या झाडामागे कोणीतरी होतं जे रडत होतं. ते हिम्मत करून पुढे गेले. खिशातून पेन्सिल सेलची छोटी बॅटरी काढली आणि त्या भागात फिरवली, तर तिथे एक बाई बसलेली दिसली. ते दृश्य पाहून काळजात एकदम धस्स झालं, कारण अशा निर्जन निर्मनुष्य ठिकाणी ती बाई एकटी काय करते. पण ती घाबरलेली वाटत होती. कोणाची मदत मिळेल का अशा भावनेने पाहत आहे असे त्यांना वाटले. बहुतेक ती आपल्याकडे मदत मागेल असे वाटत असतानाच तिने अतिशय घोगऱ्या आणि किळसवाण्या आवाजात विचारले, तुमच्याकडे तंबाखू आहे का? ते एकदम शहारले आणि त्यांना कळून चुकलं की ही साधीसुधी बाई नाही तर एक हडळ आहे. कारण त्यांना आठवलं की कामावर असताना काही लोकांचे बोलणे त्यांच्या कानावर पडले होते की रिक्षा स्टँडजवळ हडळ दिसते. ते आठवताच अंगावर सरसरून काटा आला. ते काहीच न बोलता हळूहळू मागे जाऊ लागले, जेणेकरून तिच्यापासून दूर जाता येईल आणि तिथून पळ काढता येईल. एव्हाना त्यांनी बॅटरीचा उजेड खाली जमिनीकडे केला. जसजसे ते मागे जाऊ लागले, एक वेगळाच आवाज येऊ लागला आणि त्यांना जाणवू लागलं की ती तिच्या खऱ्या रूपात येते.
अंधारात तिची आकृती हळूहळू एक भयान राक्षसी रूप धारण करत होती. ते माघारी फिरले आणि जीवाच्या आकांताने गावाच्या दिशेने धावत सुटले. एकदाही मागे वळून त्यांनी पाहिलं नाही. बऱ्याच वेळानंतर ते कसेबसे घरी पोहोचले. तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला. दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला घडलेला भयानक प्रकार सांगितला, जो ऐकून आम्ही अगदी सुन्नत झालो होतो. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. प्रसंग माझ्या बालपणीचा आहे. नीट आठवत नाहीये, पण बहुतेक मी 5वी किंवा 6वी मध्ये शिकत असेन. शाळेतून नुकताच घरी आलो होतो, पण एरवीपेक्षा आज खूप खुश होतो. कारण आज आम्ही घरातले सगळे म्हणजे मी, आई, बाबा आणि माझी लहान बहीण सिनेमा पाहायला जाणार होतो. आम्ही बऱ्याच महिन्यांनी जाणार होतो. आमच्या घरापासून सिनेमागृह जवळच होते, म्हणजे चालत गेले तर 15 ते 20 मिनिटात पोहोचू इतक्या जवळ. वडील तसे 8:30 पर्यंत ऑफिसवरून घरी यायचे, पण त्या दिवशी सिनेमा पाहायला जाणार म्हणून लवकर येणार होते. शाळेतून घरी आल्या आल्या मी हातपाय धुवून अभ्यासाला बसलो, म्हणजे नंतर आईचा ओरडा खायला नको. काही वेळ पुस्तक नुसते समोर धरून बसलो होतो. किती अभ्यास चालला होता माझे मलाच माहीत. खरं तर माझं लक्ष होतं ते घड्याळाकडे. कधी एकदा 8 वाजतात आणि बघता बघता 8 वाजले. वडील घरी आले. आम्ही जेवण उरकले आणि 8:40च्या सुमारास घराबाहेर पडलो. त्या काळी सिनेमा म्हटला की वेगळीच मजा यायची, कारण तेव्हा घरी टीव्ही आले नव्हते. चालत निघालो असलो तरी काही वेळात आम्ही सिनेमागृहाजवळ पोहोचलो. वडिलांनी तिकिटे काढली आणि आम्ही आत गेलो. कोणता सिनेमा होता ते आठवत नाहीये, पण पाहायला गेलो ते महत्वाचे होते. सिनेमा संपल्यावर आम्ही बाहेर आलो आणि अगदी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. निघताना आम्हाला जराही वाटले नव्हते की इतक्या जोरात पाऊस लागेल. त्यामुळे छत्री, रेनकोट वगैरे सोबत काहीच आणलं नव्हतं. एखादे वाहन पाहावे तर तेही इतक्या रात्री मिळणे जवळजवळ अशक्य होते. वडील म्हणाले की काही वेळ थांबून पाहू, एखादे वाहन मिळते का ते, आणि नाही मिळाले तर तोपर्यंत पावसाचा जोरही कमी होतो का ते बघू. वेळ लक्षात नाही, पण सिनेमा संपून 1.5 तास झाला असेल, म्हणजे जवळपास 1:30 वाजला असावा. पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिपरिप सुरूच होती. आम्ही तसेच भिजत घराकडे यायला निघालो. वडील निघताना फक्त एकच वाक्य बोलले की वाटेत जाताना जास्त बोलू नका. कोणी हाक मारली तर थांबून मागे वळू नका, प्रतिसाद देऊ नका. मला जरा विचित्रच वाटलं, कारण दिवसा असे ते बोलले असते तर मी समजू शकलो असतो. म्हणजे इतक्या रात्री कोणी हाक मारायला असेल तरी का? आमच्या भागात तर 9:30 नंतरच शुकशुकाट व्हायला लागतो. असो, वडिलांचे बोलणे ऐकायचे ठरवले. आमच्या घरापासून काही अंतरावर एक चिंचेचे मोठे झाड आहे. आम्ही तिथून जात असताना मला मागून कसला तरी आवाज आला. मी पटकन थांबलो आणि मागे वळणार तितक्यात वडिलांनी माझा हात खेचला आणि मी भानावर आलो. ते मला काहीच बोलले नाहीत, फक्त डोळ्यांनी इशारा केला की मागे बघू नकोस. मी अवघी 2 ते 3 पावलं टाकली असतील आणि पुन्हा एक आवाज कानावर पडला. ये थांब थांब, मी पण येते. भीतीने सर्वांग शहारलं, कारण तो आवाज खूपच विचित्र वाटत होता. माझी पावले जागीच खेळली
आई, बाबा आणि माझी बहीण पुढे चालत निघून गेले. मी बाबांना हाक देणार तितक्यात जणू माझे तोंड दाबले गेले आणि मला काहीच बोलता येत नव्हतं. काही अंतर पुढे चालत गेल्यावर माझ्या वडिलांनी सहज मागे वळून पाहिलं आणि ते अतिशय वेगात माझ्याकडे धावत आले. एका झटक्यात त्यांनी मला उचलून घेतलं आणि धावतच येत बहिणीलाही दुसऱ्या कडेवर घेत आईला म्हणाले, जागा ठीक नाही, लवकर चल. मी प्रचंड घाबरलो होतो. पुढच्या काही वेळातच आम्ही घरी आलो. मी आईला विचारले, आई, तुला पण हाक ऐकू आली का? त्यावरती मला गप्प करत म्हणाली, हळू बोल, बाबा ओरडतील. त्या चिंचेच्या झाडाजवळ हडळ आहे असे गावातली लोक म्हणतात. लहान मुलांना भुलवून ती घेऊन जाते. काय नसतं भरवते पोरांच्या डोक्यात, काही कळतं की नाही तुला? बाबा मोठ्याने आईवर ओरडले. त्यानंतर घरात तो विषय कधीच निघाला नाही. पण त्या चिंचेच्या झाडावर हडळ राहते याबद्दल मला आमच्या परिसरातल्या लोकांकडून कळाले होते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.